खूप आयुर्वेदिक भाजी आहे ही. हे शक्तिवर्धक आहे, पुन्हा रोगप्रतिकार शक्ती वाढते या हादगीच्या फुलापासून. इतकी आरोग्यदायी अशी भाजी आहे. रामकृष्ण हरी मंडळी. तर आज व्हिडिओला सकाळी सकाळी सुरुवात केलेली आणि इकडं नाही का आमच्या इकडं परभणी भागात खूप अशी थंडी सुरू झालेली आणि चला तर म्हणलं थंडीचं आता सकाळी सकाळी स्वयंपाकाची तयारी असते. तर आज मी स्वयंपाकामध्ये अशी आगळीवेगळी अशी मस्तपैकी एक नवीन अशी भाजी बनवणार आहे. तर तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. पहा हे हादग्याची फुले आणि शेजारच्या ताईनं आम्हाला दिलेली, त्यांनी शेतातून आणलेली होती, त्यांच्या झाडबीड असेल. तर पाय हादग्याची फुलं दिलेली आहेत आज सकाळी सकाळी आणून. तर चला तुम्हाला ह्याची मस्तपैकी अशी भाजी बनवूत. मंडळी नाही का आता ही हादग्याची फुलं पाहिली की आम्हाला आमच्या लहानपणीची आठवण होते. कारण आम्ही लहान असताना तर आमच्या तिकडं माहेरी पंढरपुराकडं नाही का पहिलं आमच्या लहानपणी नागोलीचे पानं असतात ना आपण खातो ते. तर त्या नागोलीचे पानाची अशी खूप पानमळे आमच्या माहेरी असायची पहिली. तर त्या पानमळ्याची काय नागोलीच्या पानाचा वेल असतो ना, ते हादग्याच्या फुलाची झाडं असतात मोठमोठे, तर त्या झाडावर हा वेल चढतो. तर माझ्या लहानपणी आम्ही खूप त्या पानमळ्याने आमच्या मैत्रिणीच्या शेताने जायचो. तर आणि त्यावेळेस ना काही हे फुलं पण खूप आमचे वडील हे सगळे आणायचे. आम्ही दररोज म्हटलं तर चालली अशा हादग्याची भाजी खूप पहिली लहानपणी खाल्लेली. पण आता कसं पानमळे राहिलेले पण नाहीत आणि झाडं पण जास्त राहिलेले नाहीत. तर चला मला आज खूप दिवसांनी भेटलेले. तर चला मला ह्याची आज मस्तपैकी आपण भाजी बनवतो. तर हे हादग्याची पानं असतात ना, तर ह्याला धुवायच्या अगोदर काय करायचं, हे फुल जे असतं ना तर हे असं काढायचं, हे पूर्ण याचा देठ काढायचा आणि हे हे मध्ये हे जे असतं ना हे असं बाजूला काढून टाकायचं आणि बाकीची पानं घ्यायची. अशा पद्धतीने पूर्ण भाजी हे काढायची आणि नंतर मग हिला काय करायचं, धुवायचं. हे असं हे पूर्ण काढायचं आणि पानं घ्यायची आणि नंतर ह्याला चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं. हे अशा पद्धतीने हे फुलं पानं काढली आणि हे जे असं मधला तुरा आहे तर हे बाजूला काढलं. आता हे काय करायचं, चांगली स्वच्छ धुवून घ्यायची. पायाला मस्त स्वच्छ अशी धुवून घेतलेली. तर आता नितळायला ठेवलेले आहेत आणि भाजी करताना का हे अशी कट केले तरी चालतात आणि असेच फोडणीला टाकले तरी चालतात. तर मी ह्याला थोडंफार असं कट करून घेणार आहे. पद्धतीनं कट केली मी. उगा एकाचे 2 तुकडे केलेले आणि नाही का मंडळी हे थोडीशीच फुलं आहेत. हे जी भाजी केल्यानंतर उगी थोडीशी होती. पण चला हे हादग्याची फुलं म्हणजे हे आयुर्वेदिक भाजी आहे. याची भाजी मी इथं गॅसवर करणार आहे, कारण बाहेर चुलीवर आंघोळीचं पाणी वगैरे चालू आहे, त्यामुळे गॅसवरच करणार आहे. तर त्यासाठी कढई ठेवलेली आहे गॅसवर. कढई गरम झालेली आहे, तेल घालायचं फोडणीला. छानपैकी गरम झालेले लसूण तुकडे करून घातलेले, कुठून पण घालू शकता नाही का. मी पूर्ण सगळे मसाले एकत्र केलेले आणि मसाला घालणार आहे हादग्याच्या फुलाला. तुम्ही लाल तिखट पण घालू शकता. चला आता मसाला घालून लगेच वरून फुलं घालायचे. थोडंसं पूड घालायचं आणि याला थोडं 1 मिनिट झाकण टाकायचं. झालं तर झाली म्हणजे भाजी तयार. पिशव्यातल्यांच्या हादग्याच्या फुलाची साध्या सोप्या पद्धतीने केलेली भाजी. आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा. तर आता मंडळी झाली भाजी तयार. तर हे थोडीशी झाली, थोडीच फुलं होती, पण खूप आरोग्य भाजी आहे ही. हे शक्तिवर्धक आहे, पुन्हा रोगप्रतिकार शक्ती वाढते या हादग्याच्या फुलापासून. इतकी आरोग्यदायी अशी भाजी. चला तर तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, आमची सह्याद्री या चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा. तुम्हाला जर भाजी आवडली तर जरूर आम्हाला कमेंट करून सांगा. चला तर पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. रामकृष्ण हरी.